कोल्हापूर, सांगली, सातारा, महाराष्ट्र आदी राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं कृष्णा आणि पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली. आपण आता इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीवर आपण आलो आहोत. पंचगंगा नदी आता सध्या ही 48 फुटावर वाहत आहे. याची इशारा पातळी आहे ती 69 आहे, धोका पातळी 72 आहे. पण आता आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहरातील जो पंचगंगा नदीचा जो बारका पूल आहे त्या बारक्या पुलाला पाणी आता खाली घासू लागलं आहे. आज सकाळपासून पावसानं थोडी उघडीप दिल्यामुळं पंचगंगा पाण्याची पातळी सध्या स्थिर झाली आहे. आपण जर आणि जर पावसानं असाच जर जोर धरला तर पंचगंगेच्या पाण्याची पातळीत वाढ होऊन इचलकरंजी कर्नाटकला जोडणारा हा बारका पूल सुद्धा बंद होण्याची चिन्ह दिसू लागले आहेत. आपण जर बघितलं इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाकडून इथं सध्या बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कोणत्या अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी पोलिसही वारंवार राऊंड मारत आहेत. सेल्फी पॉईंट काढण्यासाठी नागरिक काही येत असतात, विद्यार्थी येत असतात, पण त्यांना सुद्धा हटकवण्यासाठी पोलीस राऊंड मारत. त्यामुळं कुठल्याही पद्धती अनुचित प्रकार घडू नये यासाठी चांगल्या पद्धतीनं पंचगंगा नदी परिसरामध्ये बंदोबस्त ठेवण्यात आहे. आपण जर एका बाजूला जर बघितलं तर कृष्णा आणि पंचगंगेच्या श्री क्षेत्र नरसिंहवाडी संगमावर सध्या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे तेथील आजूबाजूला मंदिरही पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर राधानगरी धरणातून सध्या 10,000 क्युसेस पाणी सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळं पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. जवळजवळ पंचगंगा नदीवरील जे बंधारे आहेत 8 बंधारे पाण्याखाली गेलेत. सांगली जिल्ह्यातील जवळजवळ 8 ते 10 बंधारे असे 20 बंधारे दोन्ही नद्या कृष्णा आणि पंचगंगा नदी बंधाऱ्या पाण्याखाली गेले आहेत. सध्या आलमट्टी धरणातून पाणी विसर्ग व्हावा यासाठी दोन्ही प्रशासन, कर्नाटक प्रशासन असू दे किंवा महाराष्ट्र प्रशासन जलसंपदा, हे दोन्ही सध्या पाण्याचा विसर्ग व्हावा आणि पुराचा धोका वाढू नये यासाठी दोन्ही प्रशासन सध्या खबरदारी आहे. कॅमेरामॅन रोहन हरगेलकर, मी साईनाथ जाधव, टीव्ही 9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.